अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वक्फ बोर्डाला दणका बसलाय। वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप आहे आणि या बळकावलेल्या जमिनी वक्फ बोर्डाकडून काढून घेतल्या जातील अशी माहिती महसूल मंत्र्यांनी विधानसभेत दिली आहे। वक्फ बोर्डाने काही जमिनीवर आपल्या नावाने जबरदस्ती जमीन लावलेल्या आहेत। देवस्थानच्या जमिनी आहेत, काही खाजगी जमिनी आहेत। मोनिकाताई, वक्फ बोर्डाच्या सुधारणेबद्दल एक कायदा केंद्र सरकारमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्याचा केंद्र सरकार पुढे समोर गेलेला आहे। जसाही वक्फ बोर्डाबद्दलचा निर्णय किंवा कायद्याच्या तरतुदी आपल्या समोर येतील, पण एक गोष्ट खरी आहे, वक्फ बोर्डाने बळकावलेल्या सर्वसाधारण शेतकरी आणि देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या असतील, त्याही शासन त्या जमिनी काढून घेण्याकरता काम करणार आहे आणि कुठल्याही जमिनी ज्या अनाधिकृतपणे वक्फ बोर्डाने बळकावल्या आहेत त्याही परत घेण्याची कारवाई शासन करेल आणि राज्यातील इतर देवस्थानावर जे काही अतिक्रमण आहे तेही काढून टाकण्याकरता शासन कारवाई करणार आहे।